हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्टर पाहिलं. त्यात आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, कॉपी कन्स्ट्रक्टर, डिफॉल्ट आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर असे टाइप्स आपण कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टरचे पाहिले. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे ऑपरेटर ओव्हरलोडिंग अँड टाइप कन्व्हर्जन्स. ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे काय असतं? ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे ऑपरेटर जो एक्झिस्टिंग ऑपरेटर आहे त्याला स्पेशल मिनिंग असाइन करणं, म्हणजे त्याचं ऑलरेडी जे मिनिंग आहे त्या मिनिंग व्यतिरिक्त त्याला एक ॲडिशनल मिनिंग असाइन करणं. या कन्सेप्टला आपण काय म्हणतो? ऑपरेटर ओव्हरलोडिंग. मग ऑपरेटर ओव्हरलोडिंग हे C++चं एक फीचर आहे की ज्याच्यामध्ये एक्झिस्टिंग ऑपरेटर आहे त्याला आपण एक ॲडिशनल वर्क असाइन करतो किंवा ॲडिशनल टास्क त्याला असाइन करतो. त्याला आपण काय म्हणतो? ऑपरेटर ओव्हरलोडिंग. इथं आपण बघू, an operator overloading is a feature in a C++ programming that allows programmer to redefine the meaning of an existing operator. जे एक्झिस्टिंग ऑपरेटर असतील, ऑपरेटरचा अर्थ माहिती आहे? ऑपरेटर म्हणजे जे अरिथमॅटिक ऑपरेटर सच ॲज ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलस. रिलेशनल ऑपरेटरमध्ये लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन और इक्वल टू, ग्रेटर दॅन और इक्वल टू, नॉट इक्वल टू. लॉजिकल ऑपरेटर आहे लॉजिकल अँड, लॉजिकल ऑर. तसे इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर आहेत, बीटवाईज ऑपरेटर आहे, कंडिशनल ऑपरेटर आहे. असे खूप सारे ऑपरेटर जे आपण आता अगोदर फर्स्ट लेक्चरमध्ये शिकलोत. या जे एक्झिस्टिंग ऑपरेटर आहे त्यांना रिडिफाईन म्हणजे त्याचं मिनिंग पुन्हा आपण एखादं एक्स्ट्रा मिनिंग त्याला असाइन करणं, याला आपण काय म्हणतो? ऑपरेटर ओव्हरलोडिंग. The mechanism of giving such special meaning to an operator is known as operator overloading. एक्झाममध्ये जेव्हा डेफिनेशन विचारणार तेव्हा तुम्हाला ही लिहायची, द मेकॅनिझम ऑफ गिव्हिंग सच स्पेशल मिनिंग टू अन ऑपरेटर इज नोन ॲज ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ऑपरेटरला एक ॲडिशनल मिनिंग म्हणजे स्पेशल मिनिंग असाइन करणं, त्याला आपण काय म्हणणार? त्या मेकॅनिझमला ऑपरेटर ओव्हरलोडिंग. अलाउज एक्झिस्टिंग ऑपरेटर टू बी रिडिफाईन्ड to have to be new meaning for the specific class object. फक्त जे एक्झिस्टिंग ऑपरेटर असेल त्यालाच तुम्ही रिडिफाईन करू शकतात. तुम्ही तुमच्या मनाचे नवीन ऑपरेटर त्या ठिकाणी बिल्ड करू शकत नाही. इट इज ॲबिलिटी टू टेल द कंपायलर हाऊ टू परफॉर्म अ सर्टन ऑपरेशन वेन इट इज करस्पॉन्डिंग ऑपरेटर इज युज्ड ऑन वन ऑर मोर व्हेरिएबल. ऑपरेटर ओव्हरलोडिंग ही कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझमची कन्सेप्ट आहे. तुम्ही जे काही ऑपरेटर वापरणार आहेत त्याच्या आजूबाजूला जे काही व्हेरिएबल्स म्हणजे ज्या व्हेरिएबल किंवा ज्या ऑपरँडवरती हे ऑपरेटर यूज करणार आहे त्या ऑपरँडनुसार तो त्याचं मिनिंग फाइंड आउट करणार आहे. जर तुम्ही ऑपरँड हे व्हेरिएबल घेतले तर तो सिम्पल ॲडिशन, समजा ॲडिशन नावाचं ऑपरेटर असेल ॲडिशनचं, आणि ऑपरँड जर तुम्ही व्हेरिएबल घेतले तर दोन व्हेरिएबलची ॲडिशन परफॉर्म करेल. जर ऑपरँड तुमचे ऑब्जेक्ट असतील तर तो ऑपरेटर ओव्हरलोडिंगचं ॲडिशन नावाचं फंक्शन कॉल करण्याचं काम करेल. म्हणजे तुम्ही जे काही व्हेरिएबल एक किंवा एकापेक्षा जास्त व्हेरिएबल त्याला पास करणार आहे ऑपरेशनच्या वेळेस त्याच्यानुसार ते डिसाईड करेल कुठली ॲक्शन त्याला परफॉर्म करायची आहे. आणि हे केव्हा डिसाईड केलं जातं? कंपाईल टाइमलाच. ऑपरेटर ओव्हरलोडिंग डिफाईन करण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही डिफाईन करणार, त्याचं सिंटॅक्स काय आहे? तर ऑपरेटर ओव्हरलोडिंग डिफाईन करताना त्याचं सिंटॅक्स आहे रिटर्न टाईप, क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन पुढे ऑपरेटर, ओपी आणि आर्ग्युमेंट. या पद्धतीने तुम्ही डिफाईन करणार. आता रिटर्न टाईप काय? तर ते जे ऑपरेटर ओव्हरलोडिंगचं जे काही फंक्शन आहे ती जी व्हॅल्यू रिटर्न करणार असेल ती रिटर्न टाईपमध्ये तुम्हाला मेन्शन करावं लागणार आहे. ऑपरेटर आणि ओपी या ठिकाणी ऑपरेटर हा कीवर्ड आहे आणि ओपी हे ऑपरेटर जे एक्झिस्टिंग ऑपरेटर आहे त्याला आपण ओपी म्हणून कन्सिडर करू. आणि आर्ग्युमेंट लिस्टमध्ये तुम्ही पॅरामीटर पास करणार आहे त्या फंक्शनला. कर्ली ब्रास ओपन क्लोज मध्ये तुम्ही लिहिणार आहे बॉडी ऑफ फंक्शन, म्हणजे ते ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन जे काही टास्क परफॉर्म करणार आहे ते सगळं टास्क तुम्ही या बॉडी ऑफ फंक्शनच्या ठिकाणी मेन्शन करणार आहे. मग एक्झाम्पल बघू आपण. जसं वॉइड स्पेस स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर मायनस
राऊंड ब्रॅकेट ओपन क्लोज लिहिलंय. राऊंड ब्रॅकेट ओपन क्लोजचा अर्थ काय, ते फंक्शन आहे आणि ऑपरेटर हा कीवर्ड आहे आणि मायनस या ऑपरेटरला आपण काय करतो, ओव्हरलोड करतोय. आणि क्लास नेम तुमचा काय आहे, स्पेस, म्हणजे स्पेस या क्लासमध्ये तुम्ही मायनस ऑपरेटरला ओव्हरलोड करताय. मग या ठिकाणी जे ओपी आहे हे फंक्शन नेम सारखं काम करतो. ऑपरेटर आणि जे तुम्ही ओपी म्हणून म्हणणार आहे, ऑपरेटरला ओपी मध्ये तुमचं कुठलंही ऑपरेटर असू शकतो. याला आपण काय कन्सिडर करणार आहे, ॲज अ फंक्शन नेम म्हणून कन्सिडर करणार आहे. त्यात ऑपरेटर हा कीवर्ड आहे आणि त्याच्या पुढे आपण काय लिहिणार आहे, जो ऑपरेटर तुम्हाला ओव्हरलोड करायचा आहे तो ऑपरेटर त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. जेव्हा तुम्ही ऑपरेटर मायनसला ओव्हरलोड करणार तेव्हा काय लिहिणार आहे, ऑपरेटर हा कीवर्ड लिहिणार आहे आणि त्याच्या पुढे काय लिहिणार आहे तुम्ही, मायनस. जर तुम्ही प्लस ऑपरेटरला ओव्हरलोड करणार आहे तर तेव्हा ऑपरेटर साइन लिहिणार, त्याच्या पुढे प्लस लिहिणार आणि पुढे राऊंड ब्रॅकेट ओपन क्लोज. या पद्धतीने तुम्ही ऑपरेटर ओव्हरलोडिंगचं फंक्शन डिफाईन करतात. त्या ठिकाणी केअरफुली लक्ष द्यायचे, ऑपरेटर हा जो शब्द आहे तो कीवर्ड आहे जो टाईप केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती पांढरट दिसायला पाहिजे जर तुम्ही टर्बो सीच्या एडिटर विंडोवरती वर्क करणार आहात तर. आणि ओपी हा ऑपरेटर जो तुम्हाला ओव्हरलोड करायचा आहे तो ऑपरेटर या ठिकाणी आपण मेन्शन करतो. द प्रोसेस ऑफ ओव्हरलोडिंग इन्व्हॉल्विंग द फॉलोइंग स्टेप्स. हा जो प्रश्न आहे हा बोर्डाच्या एक्झाममध्ये मोस्ट प्रोबॅबिलिटी विचारला गेलाय की ऑपरेटर ओव्हरलोडिंग करताना कुठली प्रोसेस त्या ठिकाणी परफॉर्म करायची असते. सिंपल गोष्ट आहे, ऑपरेटर ओव्हरलोडिंग करायचं असेल तर तुम्हाला अगोदर एक क्लास क्रिएट करावा लागेल ज्यात तो ऑपरेटर ओव्हरलोडिंगचं फंक्शन तुम्हाला लिहायचं आहे. नंतर तुम्ही पब्लिक सेक्शनमध्ये ते ऑपरेटर ओव्हरलोडिंगचं फंक्शन लिहिणार आहे आणि नंतर मग तो फंक्शनला तुम्ही डिफाईन करणार आहे. डिफाईन केल्यानंतर तुम्हाला त्या फंक्शनला कॉल करायचं आहे. मग त्या स्टेप्स आपण वन बाय वन बघणार आहेत. जे तुम्हाला एक्झामला लिहायचं आहे, मी आन्सर लिहून दिलेलं आहे तसंच्या तसं तुम्हाला त्या ठिकाणी राईट करावं लागणार आहे. फर्स्ट स्टेप काय, क्रिएट अ क्लास दॅट डिफाईन द डेटा टाईप दॅट इज टू बी यूज इन द ओव्हरलोडिंग ऑपरेशन. क्लास क्रिएट करायचा आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरलोडिंग ऑपरेशन यूज करायचे. डिक्लेअर ऑपरेटर फंक्शन इन अ पब्लिक पार्ट ऑफ क्लास. जे ऑपरेटर फंक्शन आहे तुमच्या पब्लिक पार्ट ऑफ क्लासमध्ये, म्हणजे ऑपरेटर फंक्शन हे पब्लिक सेक्शनमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. इट मे बी आयदर मेंबर फंक्शन और फ्रेंड फंक्शन. आता ऑपरेटर ओव्हरलोडिंग तुम्ही दोन पद्धतीने करू शकतात. मेंबर फंक्शन थ्रू पण परफॉर्म करू शकतात, फ्रेंड फंक्शन थ्रू पण परफॉर्म करू शकतात. मग ते काही असेल तरी चालणार आहे, मेंबर फंक्शन असेल तरी चालणार आहे, फ्रेंड फंक्शन असेल तरी चालणार आहे, पण ते तुम्हाला पब्लिक सेक्शन, त्या क्लासच्या पब्लिक सेक्शनमध्येच डिक्लेअर किंवा डिफाईन पण करायचे. डिफाईन द ऑपरेटर फंक्शन टू इम्प्लिमेंट ऑपरेटर फंक्शन टू इम्प्लिमेंट द रिक्वायर्ड ऑपरेशन. आणि जे ऑपरेटर ओव्हरलोडिंगचं जे फंक्शन आहे ते तुम्हाला डिफाईन करायचं आहे आणि ज्या टास्कसाठी ते फंक्शन लिहिणार आहे ते टास्क त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे, त्या ठिकाणी ते कोडिंग राईटअप करायचं आहे. आता ऑपरेटर ओव्हरलोडिंग करत असताना दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचे आहेत. एक, ऑपरेटर तुमचे दोन टाईप्सचे असतात, युनरी ऑपरेटर आणि बायनरी ऑपरेटर. युनरी ऑपरेटर कोणाला म्हणतात, का ज्या ऑपरेटरला एकच ऑपरँड असेल अशांना आपण काय म्हणतो, युनरी ऑपरेटर. फॉर एक्झाम्पल तुम्ही -5 लिहितात, -5 तर मायनस सोबत एकच ऑपरँड आहे तुमचा 5, म्हणजे 5 हा तुमचा काय झाला, युनरी ऑपरेटर. किंवा तुम्ही लिहिणारे +a, म्हणजे a हा व्हेरिएबल आहे आणि याच्या पुढे आपण प्लस, एकच ऑपरेटर सोबत एकच ऑपरँड आहे, याला आपण काय म्हणणार आहे, युनरी ऑपरेटर. तुम्हाला हे पण माहिती आहे प्लस a हा इन्क्रीमेंट ऑपरेटर आहे किंवा a मायनस हा डिक्रीमेंट ऑपरेटर आहे. म्हणजे ज्या ऑपरेटर सोबत एकच ऑपरँड असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, युनरी ऑपरेटर. सेम बायनरी ऑपरेटर असतात. दुसरा प्रकार कुठला आहे, बायनरी ऑपरेटर. बायनरी ऑपरेटरचा अर्थ काय, का ज्या ऑपरेटर सोबत दोन ऑपरँड असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल a + b, म्हणजे प्लस हा ऑपरेटर आहे त्याच्यासोबत a आणि b हे दोन ऑपरँड आहेत, अशांना आपण काय म्हणणार आहे, बायनरी ऑपरेटर. a < b
लेस दॅन हे ऑपरेटर आहे, ए आणि बी हे दोन ऑपरँड आहेत. म्हणजे ज्या ऑपरेटर सोबत दोन ऑपरँड असतील त्यांना आपण काय म्हणणार आहे, बायनरी ऑपरेटर. मग ऑपरेटर ओव्हरलोडिंग करताना ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ऑपरेटर तुम्हाला जो आहे तो युनरी ऑपरेटर आहे का बायनरी ऑपरेटर आहे. जर युनरी ऑपरेटर असेल तर तुम्हाला मेंबर फंक्शनला इन्व्होक करण्यासाठी ऑपरेटर एक्स अशा पद्धतीने लिहावं लागणार आहे. एक्स हा तुमचा ऑब्जेक्ट असणार आहे किंवा एक्स ऑपरेटर या पद्धतीने तुम्हाला मेन्शन करणार आहे. ओपी म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्स हा ऑब्जेक्ट आहे आणि तुमचं मायनस हे ऑपरेटर आहे, तर तुम्ही लिहिणार आहे मायनस एक्स. या पद्धतीने तुम्ही त्याला कॉल करणार आहे किंवा एक्स मायनस या पद्धतीने त्या ऑपरेटरला तुम्ही कॉल करणार आहे. पण एक्स मायनस हे व्हॅलिड नाहीये, तुम्ही कधीही लिहित असताना एक्स मायनस हे लिहू शकत नाही. मग यावेळेस ते एक्स मायनस वरती वर्क करणार नाही. पण जर समजा तुम्ही मायनस मायनस ऑपरेटर म्हणजे डिक्रिमेंट ऑपरेटर असं लिहिणार आहे तर या ठिकाणी तो परफेक्टली वर्क करेल. म्हणजे जेव्हा तुम्ही ऑपरेटर ओव्हरलोडिंगला कॉल करणार आहे तर त्या ऑपरेटरचा जो सिंटॅक्स रूल आहे तो त्या ठिकाणी फॉलो करतो. युनरी ऑपरेटरला मायनस एक्स असं तुम्ही लिहू शकतात, प्लस असेल तर प्लस एक्स असं लिहू शकतात. पण तुम्ही एक्स प्लस किंवा एक्स मायनस आपण कधीच लिहू शकत नाही, हा त्याचा सिंटॅक्स रूल नाहीये. मग त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने लिहू शकणार नाही. पण जर त्याच वेळी जर समजा तो मायनस मायनस म्हणजेच तुमचा कुठला असणार आहे, इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट असेल. आता इन्क्रीमेंटचे दोन सिंटॅक्स आहेत, एक प्लस प्लस एक्स किंवा एक्स मायनस मायनस एक्स प्लस प्लस. हा प्रीफिक्स इन्क्रीमेंट आहे, हा पोस्टफिक्स इन्क्रीमेंट आहे. मग अशा वेळेस तुम्ही कोणाचाही वापर केला तरी चालणार आहे. प्लस प्लस एक्स म्हणजे या पद्धतीने ऑपरेटर एक्स म्हणजेच प्लस प्लस एक्स किंवा एक्स आणि ओपी म्हणजेच काय होणार आहे, तुमचा एक्स ऑपरेटर आहे आणि हा प्लस प्लस ऑपरेटर आहे. कशाही पद्धतीने इन्व्होक केलं तरी चालणार आहे. आणि जर तो बायनरी ऑपरेटर असेल तर तुम्हाला कसं लिहिणं गरजेचं आहे, एक्स ऑपरेटर आणि वाय. या ठिकाणी एक्स आणि वाय हे दोघं पण काय असणार आहे, तुमचे ऑब्जेक्ट असणार आहे. येते लक्षात. म्हणजे जेव्हा तुम्ही ऑपरेटर ओव्हरलोडिंग करता तर त्या ठिकाणी ह्या प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. पहिली स्टेप आहे की ज्या क्लासमध्ये म्हणजे ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन बनवण्यासाठी त्यासाठी एक क्लास बिल्ड करायचा आहे आणि त्या क्लासमध्ये तुम्हाला ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन डिफाईन करायचे आहे. ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन हे पब्लिक सेक्शन पार्टमध्ये लिहायचे. ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन हे मेंबर फंक्शन पण असू शकतं आणि फ्रेंड फंक्शन पण असू शकतं. आणि इम्प्लिमेंट केल्यानंतर तुम्ही जेव्हा कॉल करणार आहे तर कशा पद्धतीने कॉल करणार आहे. मग युनरी ऑपरेटर असेल तर त्याला तुम्ही ओपी एक्स किंवा एक्स ओपीने, आणि जर तो बायनरी ऑपरेटर असेल तर त्याला एक्स ओपी वाय या पद्धतीने तुम्हाला कॉल करायचे. नेक्स्ट टॉपिक काय बघायचं आपल्याला, रूल्स फॉर ऑपरेटर ओव्हरलोडिंग. हा पॉईंट सुद्धा एक्झाममध्ये खूप वेळा विचारला जातो की ऑपरेटर ओव्हरलोडिंगचे रूल्स काय काय आहे. ऑपरेटर ओव्हरलोडिंग करण्यासाठी मी अगोदरच बोलली, जे एक्झिस्टिंग ऑपरेटर असेल तेच तुम्हाला वापरायचे, नवीन ऑपरेटर तुम्ही वापरू शकत नाही. आता वन बाय वन एक एक रूल आपण फॉलो करू आणि मी एक्सप्लेन करत जाते. ओनली एक्झिस्टिंग ऑपरेटर कॅन बी ओव्हरलोडेड. न्यू ऑपरेटर कॅन नॉट बी क्रिएटेड. म्हणजे जे एक्झिस्टिंग ऑपरेटर असेल ना त्यालाच तुम्ही ओव्हरलोड करू शकतात, नवीन ऑपरेटर क्रिएट करू शकत नाही. The overloaded operator must have at least one operand, that is the user defined type. User defined type म्हणजे काय, क्लास हे युजर डिफाईन डेटा टाईप आहे, म्हणजेच त्याचा ऑब्जेक्टच असायला पाहिजे. ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये ॲटलिस्ट एक ऑपरँड तुमचा ऑब्जेक्टच असायला पाहिजे. वी कॅनॉट चेंज द बेसिक मिनिंग ऑफ द ऑपरेटर. आपण ऑपरेटरचं बेसिक मिनिंग चेंज नाही करू शकत. मी आता जस्ट सांगितलं तुम्हाला की प्लस एक्स तुम्ही लिहू शकतात, पण एक्स प्लस हे तुम्ही लिहू शकत नाही, त्याचं मिनिंग चेंज होऊन जाणार. म्हणजे जे बेसिक मिनिंग आहे ऑपरेटरचं तेच बेसिक मिनिंग तुम्हाला वापरायचं आहे. ओव्हरलोडेड ऑपरेटर फॉलोज अ सिंटॅक्स रूल ऑफ ओरिजिनल ऑपरेटर. ओरिजिनल ऑपरेटरचा जो सिंटॅक्स रूल आहे तोच तुम्हाला ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये वापरायचा आहे. युनरी ऑपरेटर ओव्हरलोडेड बाय द मेंबर फंक्शन टेक. आता या ठिकाणी खूप महत्वाचं आहे, ऑपरेटरचे दोन प्रकार आहे, एक युनरी आणि बायनरी.
आणि फंक्शनचे दोन प्रकार आहे, एक मेंबर फंक्शन आणि फ्रेंड फंक्शन. जेव्हा तुम्ही ऑपरेटर ओव्हरलोडिंग करणार आहात आणि युनरी थ्रू ओव्हरलोडिंग करणार आहात तर मेंबर फंक्शन जर असेल तर त्याला 0 आर्ग्युमेंट लागणार आहे आणि फ्रेंड फंक्शन असेल तर त्याला 1 आर्ग्युमेंट लागणार आहे. हे लक्ष द्यायचं. युनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग असेल, मेंबर फंक्शन असेल तर त्याला 0 पॅरामीटर म्हणजे कुठलंच पॅरामीटर लागणार नाही आणि तो कुठलीच व्हॅल्यू रिटर्न पण करणार नाही एक्सप्लिसिटली. फ्रेंड फंक्शन असेल तर तो तुम्हाला 1 पॅरामीटर कंपल्सरी पास करावा लागेल आणि तो पॅरामीटर तुमचा ऑब्जेक्ट असणार आहे. जर बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग असेल, बायनरी ऑपरेटरला ओव्हरलोड करणारे मेंबर फंक्शन असेल तर 1 पॅरामीटर लागणार आहे आणि ऑब्व्हियसली तो 1 पॅरामीटर तुमचा काय असायला पाहिजे, एक तर युजर डिफाईन टाईप असेल तरी चालणार आहे आणि सिंपल डेटा टाईप असेल तरी चालणार आहे, पण 1 पॅरामीटर त्या ठिकाणी रिक्वायर्ड आहे. आणि फ्रेंड फंक्शन असेल तर तुम्हाला कंपल्सरी त्या ठिकाणी किती पॅरामीटर लागणार आहे, 2 पॅरामीटर लागणार आहे. येते लक्षात. मग हेच आपण पुन्हा क्लिअर बघू. Unary operator overloaded by the member function take no explicit argument and no return explicit value. जर युनरी ऑपरेटर ओव्हरलोड करायचं आहे मेंबर फंक्शन थ्रू तर कुठलाच एक्सप्लिसिट पॅरामीटर लागत नाही, कुठलीच व्हॅल्यू तो रिटर्न करत नाही. फ्रेंड फंक्शन टेक 1 आर्ग्युमेंट, पण त्याच्या फ्रेंड फंक्शन किती आर्ग्युमेंट, 1 आर्ग्युमेंट त्याला कंपल्सरी लागतं. नेक्स्ट, बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडेड बाय द मेंबर फंक्शन टेक 1 एक्सप्लिसिट आर्ग्युमेंट अँड रिटर्न व्हॅल्यू. जेव्हा बायनरी ऑपरेटर ओव्हरलोड करणार आहे तेव्हा मेंबर फंक्शन असेल तर 1 एक्सप्लिसिट पॅरामीटर कंपल्सरी लागणार आहे आणि तो व्हॅल्यू पण रिटर्न करू शकतो. फ्रेंड फंक्शन टेक 2 आर्ग्युमेंट, फ्रेंड फंक्शनला किती आर्ग्युमेंट लागणार आहे, 2 आर्ग्युमेंट लागणार आहे. नेक्स्ट, वेन बायनरी ऑपरेटर इज ओव्हरलोडेड लेफ्ट हँड ऑपरँड मस्ट बी अन ऑब्जेक्ट ऑफ द रिलेव्हंट क्लास. जेव्हा तुम्ही बायनरी ऑपरेटर थ्रू ओव्हरलोड करणार आहे आणि मेंबर फंक्शन थ्रू करणार आहे तर लेफ्ट हँड साईडचा ऑपरँड हा नेहमी ऑब्जेक्टच असायला पाहिजे ज्या क्लाससाठी तुम्ही ते ऑपरेटर ओव्हरलोडिंगचं फंक्शन लिहिलेलं आहे, त्या क्लासचाच ऑब्जेक्ट असायला पाहिजे. बायनरी ऑपरेटर प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मस्ट बी एक्सप्लिसिटली रिटर्न व्हॅल्यू. या जे ऑपरेटरला जर तुम्ही ओव्हरलोड करणार आहात तर ते एक्सप्लिसिटली व्हॅल्यू रिटर्न करू शकतात. दे मस्ट नॉट अटेम्प्ट टू चेंज देअर ओन आर्ग्युमेंट, ते त्यांचे आर्ग्युमेंट चेंज करू शकत नाही. नेक्स्ट रूल बघायचा आहे 9th नंबरचा रूल. ऑपरेटर दॅट कॅनॉट बी ओव्हरलोडेड. कुठले ऑपरेटर ओव्हरलोड होत नाही, म्हणजे जे मेंबर फंक्शन थ्रू पण ओव्हरलोड होत नाही आणि फ्रेंड फंक्शन थ्रू पण ओव्हरलोड होऊ शकत नाही. ते ऑपरेटर आहे साईज ऑफ ऑपरेटर आहे, डॉट म्हणजे मेंबरशिप ऑपरेटर आहे, जसं तुम्ही लिहितात ABC डॉट डिस्प्ले तर डॉट हा ऑपरेटर मेंबरशिप ऑपरेटर, डॉट स्टार पॉइंटर टू मेंबर ऑपरेटर आहे, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आणि कंडिशनल ऑपरेटर यालाच आपण टर्नरी ऑपरेटर म्हणतो. हे जे 5 ऑपरेटर आहे हे कुठल्याच म्हणजे मेंबर फंक्शन आणि फ्रेंड फंक्शन दोघांकडनं ओव्हरलोड होऊ शकत नाही, म्हणजे यांना तुम्ही ओव्हरलोड करू शकत नाही. 10th रूलमध्ये काय, ऑपरेटर दॅट कॅनॉट बी ओव्हरलोडेड बाय फ्रेंड फंक्शन, म्हणजे हे जे वरचे ऑपरेटर हे 5 ऑपरेटर जे मेंबर फंक्शन थ्रू पण ओव्हरलोड होत नाही आणि फ्रेंड फंक्शन थ्रू पण ओव्हरलोड होत नाही, शिवाय फ्रेंड फंक्शन थ्रू अजून हे जे ऑपरेटर आहे हे सुद्धा ओव्हरलोड होत नाही. पहिलं आहे असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे इक्वल टू साइन. फंक्शन कॉल ऑपरेटर म्हणजे तुमचं राऊंड ब्रॅकेट ओपन अँड क्लोज. सबस्क्रिप्टिंग ऑपरेटर म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट ओपन अँड क्लोज. आणि क्लास मेंबर ॲक्सेस ऑपरेटर म्हणजे टेन्स टू साइन. हे जे 4 ऑपरेटर आहे हे फ्रेंड फंक्शन थ्रू पण ओव्हरलोड होत नाही. बोर्डामध्ये जेव्हा MCQ विचारले जातात, तुम्हाला 4 मार्कासाठी MCQ असतात, तर या MCQ मध्ये विचारलं असतं का हा कुठला ऑपरेटर आहे फ्रेंड फंक्शन थ्रू ओव्हरलोड होत नाही, किंवा पर्टिक्युलर ऑपरेटर दिलेले असतात जे ओव्हरलोड होत नाही. याच्यामध्ये काही न ओव्हरलोड होणारे ऑपरेटर पण दिलेले असतात एखादा आणि 3 तुम्हाला ओव्हरलोड होणारे ऑपरेटर दिलेले असतात. किंवा रिव्हर्स प्रश्न कसा विचारला जातो का कुठला ऑपरेटर ओव्हरलोड होतो यांच्यापैकी, असाही प्रश्न विचारला जातो. MCQ साठी हा प्रश्न
भरपूर वेळा विचारला गेलेला आहे, म्हणून या चार्टकडे केअरफुली लक्ष द्यायचं आहे. आणि हा क्वेश्चन पण विचारला गेला आहे, रूल्स फॉर ऑपरेटर ओव्हरलोडिंग. बरं, आपण ऑपरेटर ओव्हरलोडिंग विषयी केव्हाचं बोलतोय, पण त्याच्याविषयी आपण प्रोग्राम पण बघणार आहे. तुमच्या प्रॅक्टिकलच्या असाइनमेंटमधला प्रोग्राम आहे, जे मी दोघं गण घेणार आहे. हे दोघं प्रॅक्टिकल असाइनमेंटमध्ये तुम्ही लिहू शकतात. फर्स्ट प्रोग्राम आहे, राईट अ प्रोग्राम इन अ C++ टू ओव्हरलोड युनरी मायनस ऑपरेटर so that the unary minus operator when applied to an object should change the sign of each of its data item. जेव्हा मायनस ऑपरेटरला ओव्हरलोड करायचं आहे आणि त्या क्लासमधले जेवढे डेटा मेंबर आहेत त्यांच्या साईन तुम्हाला काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. कोणाचा वापर करून? मायनस ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा. आपण प्रोग्राम बघणार आहे. इनिशियली बघा आपण काय परफॉर्म करणार आहे, एक क्लास स्पेस घेतलाय, त्यात 3 मेंबर डिक्लेअर केले आपण, इंटिजर X, Y आणि Z. पब्लिक सेक्शनमध्ये मी 3 क्लास डिफाईन केले. गेट डेटा, ज्यात मी A, B आणि C असे 3 व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेले आहेत. का A व्हेरिएबलने आपण X ची व्हॅल्यू इनिशियलाइज करणार आहे, B व्हेरिएबलने आपण Y ची व्हॅल्यू इनिशियलाइज करणार आहे, C व्हेरिएबलने आपण Z ची व्हॅल्यू इनिशियलाइज करणार आहे. एक व्हॉइड डिस्प्ले नावाचं फंक्शन घेतलं का ज्याच्यात आपण X, Y आणि Z तिघांच्या व्हॅल्यू आपण डिस्प्ले करणार आहे. आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन घेतलंय. ऑपरेटर हा कीवर्ड आहे. मायनस ऑपरेटरला ओव्हरलोड करायचंय, राऊंड ब्रॅकेट ओपन क्लोज, कारण ऑपरेटर हा मेंबर फंक्शन घेतलेला आहे. युनरी ऑपरेटर आहे म्हणून त्याला पॅरामीटर लागत नाही आणि तो कुठलीच व्हॅल्यू रिटर्न पण करत नाही, म्हणून आपण इथं काय लिहिलेले, व्हॉइड. आणि इथं क्लास कंप्लीट केलाय. हा जो प्रोग्राम घेतलाय आपण, ही पण एक कन्सेप्ट पुन्हा डिफाईन केली, आउटसाइड क्लास डेफिनेशन. 3 फंक्शन आपण क्लासमध्ये डिक्लेअर केले आणि त्यांना आपल्याला काय करायचंय, क्लासमध्ये डिफाईन करायचंय. पहिला घेणार आपण गेट डेटा. व्हॉइड स्पेस, स्पेस काय क्लास नेम आहे, आणि स्कोप रिझोल्युशन काय मेन्शन करतो, गेट डेटा हा फंक्शन स्पेस या क्लासचा स्कोप मधला आहे, म्हणजे या क्लासला बिलॉंग करतो. आणि जी वरची डेफिनेशन आहे ती ॲज इट इज लिहायची, फक्त तिथं सेमिकोलन न लिहिता तुम्हाला कर्ली ब्रास ओपन क्लोज लिहायचं आहे. आणि इथं X इक्वल टू A म्हणजे A ची व्हॅल्यू आपण X ला असाइन केली, Y इक्वल टू B म्हणजे B ची व्हॅल्यू Y ला असाइन केली, Z इक्वल टू C म्हणजे Z ची व्हॅल्यू आपण C ला असाइन केली. हे तुमचं गेट डेटा फंक्शन झालं. सेम नेक्स्ट फंक्शन आपण लिहिले डिस्प्ले फंक्शन. डिस्प्ले फंक्शन सेम कसं लिहिले, व्हॉइड स्पेस स्कोप रिझोल्युशन डिस्प्ले व्हॉइड. डिस्प्ले हे फंक्शन आहे आणि स्पेस स्कोप रिझोल्युशन याचा अर्थ काय होतो की तुम्ही डिस्प्ले हा फंक्शन स्पेस या क्लासला बिलॉंग करतोय. आणि इथं आपण काय केलंय, सी आउट, X इक्वल टू X ची व्हॅल्यू डिस्प्ले केली आहे, Y इक्वल टू Y ची व्हॅल्यू डिस्प्ले केली आहे आणि Z इक्वल टू Z ची व्हॅल्यू डिस्प्ले केली आहे. आणि लास्ट फंक्शन काय लिहिले आपण, व्हॉइड स्पेस स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर मायनस आणि राऊंड ब्रॅकेट ओपन क्लोज. आणि इथं काय केलंय, ऑपरेटरच्या व्हॅल्यू आपण फक्त निगेटिव्ह केलेल्या आहेत. X इक्वल टू -X, Y इक्वल टू -Y आणि Z इक्वल टू -Z. या पद्धतीने जी X ची व्हॅल्यू असेल ती निगेटिव्ह करून पुन्हा X मध्ये स्टोर होईल, Y ची व्हॅल्यू त्याला निगेटिव्ह करून Y मध्ये स्टोर होईल, Z ची व्हॅल्यू जी पण असेल त्याला निगेटिव्ह करून Z मध्ये स्टोर होईल. आता हे फंक्शन आपले डिफाईन झाले. त्याच्यानंतर आपण मेन फंक्शन मध्ये बघणार आहे. स्पेस हा क्लास आहे, त्याचा आपण ऑब्जेक्ट तयार केला S नावाचा. आपण कॉल करणार आहे S डॉट गेट डेटा. इथून मी 10, 20 आणि 30 अशा 3 व्हॅल्यू पास केल्या. 10 व्हॅल्यू A मध्ये जाणार आहे तुमच्या, -20 व्हॅल्यू B मध्ये जाणार आहे आणि 30 व्हॅल्यू तुमच्या C मध्ये स्टोर होणार आहे. आणि गेट डेटा फंक्शन कॉल केल्यानंतर काय होणार आहे, A ची व्हॅल्यू म्हणजे 10 व्हॅल्यू X ला असाइन होईल, -20 व्हॅल्यू तुम्हाला Y ला असाइन होईल आणि 30 व्हॅल्यू Z ला असाइन होईल. सी आउट S जस्ट आपण डिस्प्ले केलंय, S प्रिंट करेल. S डॉट डिस्प्ले म्हणजे तुम्हाला X, Y, Z तिघांच्या व्हॅल्यू डिस्प्ले होईल. आणि नंतर आपण S -S सेमिकोलन या पद्धतीने आपण ऑपरेटर ओव्हरलोडिंगला कॉल केले. आता मायनस साइन कुठल्याही साइनच्या पुढे आपण जर -5 जसं लिहितो तर S हा ऑब्जेक्ट आहे आणि -S या पद्धतीने आपण ऑब्जेक्ट थ्रू ते ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन कॉल केलंय. जेव्हा तुम्ही हे स्टेटमेंट लिहिणार आहे तेव्हा ऑटोमॅटिकली हे फंक्शन तो कॉल करेल. आणि सी आउट -S आणि S डॉट डिस्प्लेने तो आपल्याला आउटपुट डिस्प्ले करेल. आउटपुट कसं येईल तुमचं, S इक्वल टू 10, Y इक्वल टू -20, Z इक्वल टू 30. आणि आफ्टर एक्झिक्युशन ऑफ दिस
ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन मायनस एस इक्वल टू एक्स इक्वल टू -10, वाय इक्वल टू 20 आणि झेड इक्वल टू 30. 10ला निगेटिव्ह परफॉर्म केलं -10, -20चा निगेटिव्ह म्हणजे तुमचा 20 आणि 30चा निगेटिव्ह -30. या पद्धतीने त्या व्हॅल्यू निगेटिव्ह केल्या. सिम्पल आहे. हाच जर प्रोग्राम तुम्हाला ऑपरेटर ओव्हरलोडिंगच्या प्लससाठी दिलं तर काही नाही, तुम्हाला फक्त इथं साईन काय करायचे आहे, प्लस लिहून द्यायचे आहेत. जर प्लस प्लस ऑपरेटरसाठी असेल तर मायनसच्या ठिकाणी प्लस प्लस करायचे आहे. जर मायनस मायनस डिक्रिमेंट ऑपरेटरच्या ठिकाणी असेल तर या मायनसच्या ठिकाणी तुम्हाला मायनस मायनस लिहायचं आणि या ठिकाणी सगळ्या ठिकाणी मायनस मायनस लिहायचं आहे. ज्या ऑपरेटरला ओव्हरलोड करायचं आहे युनरीचं, या पद्धतीने तुम्ही परफॉर्म करू शकता. नेक्स्ट प्रोग्राम आपल्याला बघायचा आहे. राईट अ प्रोग्राम इन अ C++ टू ओव्हरलोड बायनरी ऑपरेटर फॉर ॲडिशन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. 2 कॉम्प्लेक्स नंबरच्या ॲडिशनसाठीचा प्रोग्राम आहे. हा तुम्हाला बोर्डाच्या प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा विचारला जातो आणि असाइनमेंटमधला सुद्धा प्रोग्राम आहे. इथं बघा क्लास कॉम्प्लेक्स घेतलेला आहे का, ज्याच्यामध्ये आपण फ्लोट एक्स आणि फ्लोट वाय असे 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले. फ्लोट एक्स हा रिअल पार्ट आहे आणि फ्लोट वाय आपण इमॅजिनरी नंबरसाठी घेतलेला आहे. पब्लिक सेक्शनमध्ये आपण कॉम्प्लेक्स राऊंड ब्रॅकेट ओपन क्लोज आणि कर्ली ब्रास ओपन क्लोज. याचा अर्थ काय, कॉम्प्लेक्स हा क्लास आहे आणि फंक्शन नेम पण कॉम्प्लेक्स आहे. याचा अर्थ काय, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे. पण मला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरची गरज नाही आहे प्रोग्राममध्ये, म्हणून मी फक्त त्याला प्लेस होल्डर म्हणून राईट केले. कारण ज्यावेळेस मी जस्ट हे ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे तर तो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला रिक्वायर्ड करणार आहे, म्हणून आपण या ठिकाणी फक्त त्याला डिक्लेअर केलेले. मला डेफिनेशन नाही लिहायची म्हणून इथं मी कर्ली ब्रास ओपन क्लोज लिहिले. सेकंड कन्स्ट्रक्टर लिहिलेले आपण कॉम्प्लेक्स फ्लोट रिअल फ्लोट इमॅजिनरी. तुम्ही जे 2 नंबर पास करणार आहे, एक रिअलमध्ये स्टोर होईल, एक इमॅजिनरीमध्ये स्टोर होईल. आणि एक्सची व्हॅल्यू, एक्सला रिअलची व्हॅल्यू असेल, वायला इमॅजिनरीची व्हॅल्यू असेल. आपण ऑपरेटर ओव्हरलोडिंग, आता बायनरी ऑपरेटरला ओव्हरलोड करणार आहे. मग आपण बोललोय बायनरी ऑपरेटर असेल तर एक पॅरामीटर लागणार आहे. आता ऑपरेटर प्लस एक पॅरामीटर काय लागणार आहे, तर तो ऑब्जेक्ट कुठला आहे, क्लासचाच, म्हणून आपण इथं काय लिहिले, क्लास नेम. आणि त्याची रिटर्न व्हॅल्यू सुद्धा काय, त्या ऑब्जेक्टच रिटर्न करणार आहे, म्हणून रिटर्न टाईप पण आपण काय घेतलंय, कॉम्प्लेक्स. आणि व्हॉइड डिस्प्ले नावाचं फंक्शन हे आपल्याला आउटसाइड क्लास डिफाईन करायचं. बरं, आपण डिफाईन कसं करणार आहे, कॉम्प्लेक्स स्कोप रिझोल्युशन, म्हणजे कॉम्प्लेक्स हा रिटर्न टाईप आहे, कॉम्प्लेक्सचे क्लास नेम आणि स्कोप रिझोल्युशन, म्हणजे ऑपरेटर प्लस हा कॉम्प्लेक्स या क्लासला बिलॉंग करतोय आणि कॉम्प्लेक्सचा आपण सी हा ऑब्जेक्ट तयार केलाय. इथं कॉम्प्लेक्सचा आपण टेम्प नावाचा एक ऑब्जेक्ट तयार केलाय. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर त्यावेळेस कॉल होईल आणि इथं लिहिणार आहे टेम्प एक्स इक्वल टू एक्स प्लस सी डॉट एक्स. एक्स ज्या ऑब्जेक्टने ही व्हॅल्यू कॉल केली आहे. फॉर एक्झाम्पल इथं C1ने, हा बघा इथं C3 इक्वल टू C1 प्लस C2. जेव्हा हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे तेव्हा ऑपरेटर ओव्हरलोडिंगचं स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे. C1च्या व्हॅल्यू इम्प्लिसिटली जातील आणि C2च्या व्हॅल्यू या C ऑब्जेक्टमध्ये कॉपी होतील. मग जर तुम्हाला C1च्या रिअलमध्ये C2च्या रिअलची ॲडिशन परफॉर्म करायची आहे, मग तुम्ही लिहिणार आहे एक्स प्लस सी डॉट एक्स, कारण C2ची व्हॅल्यू तुमच्या C या ऑब्जेक्टमध्ये कॉपी झाली आणि C1ची व्हॅल्यू इम्प्लिसिटली जाणार आहे, एक्स प्लस सी डॉट एक्स. आणि ती व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर होणार आहे, तुमच्या टेम्प डॉट वायमध्ये, एक्समध्ये सॉरी, आणि टेम्प डॉट वायमध्ये वाय प्लस सी डॉट वाय, म्हणजे इमॅजिनरीच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅल्यू इम्प्लिसिटली वायमध्ये स्टोअर होणार आहे आणि सी डॉट वाय म्हणजे या C2च्या इमॅजिनरी व्हॅल्यू जी आहे ती याच्यासोबत ॲडिशन परफॉर्म करून टेम्पच्या वायमध्ये स्टोअर करणार आहे. आणि मग आपण रिटर्न काय करणार आहे, टेम्प, म्हणजे हा ऑब्जेक्ट रिटर्न करणार आहे, म्हणून आपण इथं कॉम्प्लेक्स हा डेटा टाईप लिहिलेला आहे. ज्या टाईपची व्हॅल्यू रिटर्न करतो तो डेटा टाईप मेन्शन करावा लागतो. आपण ऑब्जेक्ट रिटर्न करणार आहे म्हणून त्या ऑब्जेक्टचा डेटा टाईप काय आहे, कॉम्प्लेक्स, म्हणून आपण त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स मेन्शन केले. नेक्स्ट फंक्शन बघायचं आहे डिस्प्ले फंक्शन. वर्ड कॉम्प्लेक्समध्ये डिस्प्ले फंक्शन लिहिलं आहे. डिस्प्लेमध्ये फक्त काय प्रिंट केलं आपण, एक्स प्लस जे आणि वाय. या पद्धतीने कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्मॅटमध्ये आपण त्याला डिस्प्ले केलं आहे, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू. तर मेनमध्ये कशा पद्धतीने परफॉर्म केलं आहे, कॉम्प्लेक्सचा C1, C2, C3 असे 3 ऑब्जेक्ट तयार केले. C1 इक्वल टू कॉम्प्लेक्स 2.5, 3.5 एक्सप्लिसिटली कॉल केलं आहे. C1 इक्वल टू कॉम्प्लेक्स 2.5, 3.5
आपण हे जे फंक्शन कॉल केले कसं केलं आहे एक्सप्लिसिटली. 2.5 व्हॅल्यू या रिअलमध्ये जाणार आहे, 3.5 व्हॅल्यू इमॅजिनरीमध्ये जाणार आहे. रिअलची व्हॅल्यू एक्सला असाइन होईल आणि इमॅजिनरीची व्हॅल्यू वायला असाइन होईल. सेम C2 कॉम्प्लेक्ससाठी 1.6 आणि 2.7 असे व्हॅल्यू आपण कॉल केले. हे पण आपण एक्सप्लिसिटली कॉल केले. इथून आपण C3 इक्वल टू C1 प्लस C2 हे फंक्शन कॉल केले. जेव्हा C1 प्लस C2 हे कॉल करणार आहे तेव्हा तो कोणाला कॉल करणार आहे, तुमच्या प्लस ऑपरेटर ओव्हरलोडिंग या फंक्शनला. आणि जी व्हॅल्यू तुमची टेम्प थ्रू रिटर्न होणार आहे ही रिटर्न झालेली व्हॅल्यू कोणाला असाइन होईल, यात C3 या व्हेरिएबलला असाइन होईल. आणि नंतर मग तुम्ही C1, C2 आणि C3 च्या व्हॅल्यू डिस्प्ले केल्या. C1 डॉट डिस्प्ले, C2 डॉट डिस्प्ले आणि C3 डॉट डिस्प्ले. आता बघा आउटपुट कसं येईल. C1च्या डिस्प्लेमध्ये 2.5 प्लस 3.5 आपण ज्या व्हॅल्यू पास केल्या होत्या. C2च्या डिस्प्लेमध्ये 1.6 प्लस जे 2.7 C2च्या ऑब्जेक्टमध्ये त्या व्हॅल्यू पास केल्या होत्या आणि त्यांचे दोघांचे ॲडिशन होईल. म्हणजे 3.5 प्लस 2.7 ॲडिशन केली 5 प्लस 7 12 कॅरी 1 3 प्लस 2 प्लस 1 6 इमॅजिनरी पार्टची ॲडिशन झाली आणि इथं तुमचे रिअल पार्टची ॲडिशन होणार आहे. 2 प्लस 6 11 कॅरी 1 2 प्लस 1 प्लस 1 4 या पद्धतीने तो ॲडिशन तुम्हाला डिस्प्ले करेल. म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबरची या ठिकाणी आपण काय केली आहे, ॲडिशन परफॉर्म केली आहे. इथं तुमचा ऑपरेटर ओव्हरलोडिंग हा टॉपिक कंप्लीट होत आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण टाईप कन्व्हर्जन हा टॉपिक कव्हर करणार आहे. जर काही अडचण असेल तर मला समक्ष किंवा फोन करून विचारू शकतात. जो टॉपिक नाही समजला असेल, पण ऑपरेटर ओव्हरलोडिंगला इग्नोर करू नका. एक्झाममध्ये हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. थँक्यू.